नमस्कार सर्वांना. हे बघा आता आमचा वाडा निघालाय पुढं. तर आज आमच्या सोबत दादा आहे मेंढराकडं, पान आहे ना, आम्ही 3 जण आहे मेंढराकडं. किसन अर्चना 2 जण बिराड आणते जाय. तर आता 2 दिवस झालं दादा आमच्या सोबत असल्यामुळं पुढे तारांबळ होत नाही. आणि कधी मध्ये असं ऊन पण पडतंय, ताप. आता रस्त्याला लावून जायचे पुढं. बेचकुले मामाची मेंढर गेली आता पुढं. आता आम्ही पण मागून निघालो मेंढर घेऊन. मग बा नाही वाडा आता वाटणे जवळ आले. हा ना, वर सायटीवर कुठ काय दादा आहे ते. दादा बरं आहे, 2 दिवस झाले. काय आपल्या आता काय ना कधी दैना झाली लय दैन म्हणजे. लागली गोळा करा का मधल्या हाना का मोर मोर पडत आला. हा आता वाटते काम कुठ हा ना. मला दैन होती लय वाटणी. मग काय 3 माणसं असल्या जरा माणसाला म्हणजे तेवढ्याला आटोक्यात असतं मेंढर हाणतो माणूस. आता आम्ही 3 जण चाललो मेंढरा घेऊन आणि 2 जण येते बिराड घेऊन किसन अर्चना. तर संध्याकाळपर्यंत आता पुढल्या मस्जिदला पोचायचं. आता हे आमचे मधून येतोय पावसाचा फटकारा सारखा चालू. हा ना, कोकणापासून निघल्यापासून किंवा आमचा मजल दर मजल असा प्रवास चाललाय. हा लयच लोक भेटतात ना दादा. आता एक कॅनेल वर भेटलं होतं, आता लगेच गाडीवाला भेटलं. या म्हणलं आमच्या गावाला पुढं. हा लोक नाही म्हणायचं, मग सबस्क्राईब म्हणायचं. मागले मागले साईड दे. अगदी दादाच्या माग मिठ्या मस्त बाकी चालतील अगदी. वाघ पण मेंढरा चाललाय. दादाची गाठी जड आहे ना बा नाही. हा मग मिठ्या कशा काय चालती नाही. सरळ सरळ चालते तो या. आता आता इथं आपल्या सबस्क्रायबरच्या इथं गेलो होतो. ते रात्री आमच्या बिराडावर आलो होतो सकाळी घालतात. आणि सकाळी त्यांच्या मंडळीला घेऊन आलो होतो. तर मी आता त्यांच्या घरी गेलो होतो इथं. लागली होती. तर त्यांनी येताना म्हणजे तिथं मी गेल्यानंतर त्यांनी तुपातला रवा बनवला आहे. म्हशीचं तूप आहे त्यांच्या इथं, म्हणजे म्हशीचा गोठा आहे, डेअरी पण आहे. खाऊन घ्या आता काय झालं मग गार झाला. हा ना, हानी पटाया नाही आता मजा आणला बरं खाता येईना. बकरी उभी राहत. रात्री भेटलो होतं दादा तुम्हाला. रात्री भेटलं, सकाळी बिरडा वाजती दोघं. हा तर मस्त बघा अगदी. मी आलोय खाऊन तिथनच. रवा दिलाय अगदी म्हशीच्या तुपातला आहे, गावठी तूप. त्यांच्या इथं दूध डेअरी पण आहे दादा. हा. सकाळी म्हणतो ना माय पोर तुझं घालते चालत 14वीला. बा नाही ये जरा तुपातला रवा खायला. खाऊ ना. पाणी घे की. पाणी त्यांच्या इथनं आणलं. मी बाय मला एक बाटली ती पुरली 8 मारली. हा ना, मग काय नाही धुतलंय मी मला. बाणाला 1 बाटली दिली सेपरेट. 2 बाटल्या दिल्या त्यांनी, थंडा दिला. बरंच पाहुणचार केला त्यांनी. भरपूर रवा दिलाय वाटत. हा भरपूर दिला. लय भारी बाण आहे रवा, खाऊन बघ. तुम्ही पण खावायचं. पहिल्यांदाच मला वाटतं सबस्क्रायबरने आपल्याला तुपातला रवा दिला असेल, अजून ते पण गावठी. अहो त्या तिथं आपण नाही का टाकलेलं गेलो त्या आईने पण तुपातला बनवला होता बघा एकदा. हा तिकडं. साहेबांच्या आईने. हा आपल्या गणेश दादाच्या. हा आहे त्याने देते. हा. त्यांना वाटलं आता द्यावं तर चांगलाच द्यावं. मग काय अगदी मस्त बाकी बघू द्या. मस्त दिलाय, बराच दिलाय. मामा अर्धा किलोच्या मोहरे धरतो. कामच झालं. हं? आता येणार आपण जेवत नाही. मग काय
सरळ करा ते वाला. वाघूला दे. वाघूला पण देतो की. उय. द्या वाघूला. हे बाबू चल खाला आणि धर. एक नंबर आहे. कसं काय बाण आहे? लय भारी. वाघू खाल्लं. हा वाघूला डबल दिला. मस्त. अजून गरम आहे. गरम दिला त्याने. दादा, आपल्या सबस्क्रायबरनी आम्हाला बरेच वेळा असं वाट चाललेला नाश्ता, कधी वडापाव, कधी भजीपाव, कधी समोसो. आज तो तुपातला रवा आहे. पप्पाच्या बाईने ते मुलं आण. हम्म, लय मस्त आहे. हम्म, मम्मीच्या पण उभे राहिला. हम्म. खा ना तुम्ही. हा, खातो ना. दिली खाऊ पोळी हा त्याची वाजवून टाळी. त्याचं आहे ना. आता तर मी 2 वेळा खाला माझा. मग आता या आम्हाला विसरला नव्हता, लय दिला त्यांनी. मग काय केलं काय कोण? तुला वागूत राह आणि दे. ते वागू लागून. ते एकच नंबर बनाया रवा आहे. मस्त. तुपातला आहे अगदी. आता आम्ही जरा आपल्या सबस्क्रायबरने दिलेला नाश्ता तुपातला रवा तो खात होता, पण मेंढर आले मोर निघून. हा आता घेऊन का व्हायना पण खाला ना. हा ना, आता इकडे पटराव आल्यावर बरीच लोक आज पण भेटली. तर आता आम्ही रस्त्याने गडबडीत असल्यामुळे काय आपल्याला कॅप्चर करायला भेटतात, काय भेटत नाही, कारण गाड्या मागून मुरून येत रे. मग काय, हा ना. साईड द्यायला लागते जरा. साईड द्यायला लागते ना आता. रस्ताच नाही इकडून जाताना. रस्ताच बारीक आहे महत्वाचा. हा ना, रस्ता 2 गाड्या बसतच नाहीत. त्यातना आपण परत गर्दी होती, गर्दी झाली की मग ट्रॅफिक होते. काय माझं लोक होत आहे. मग ही झाड काय जिरमान आहे? टाकळं म्हणते त्याला, टाकळी. टाकळी ना, हे टाकळीचे झाड आहेत, त्याला शिरड लय आवडून खात्यात. ठीक आहे, इकडं पण टाकळ वारं लय सुटले. आता पठाराव आहे असल्यामुळं वारं लय लागतंय. वावे बघा ना. बरोबर. आमच्या गावाला एक टाकळीचा मळाचे घर बाण आहे. याच्यामुळेच तणाव पडले हा, ती झाड भरपूर आहेत तिकडे. टाकायचा माणूस. बाण आहे नी. आपले बघू ना. सगुणाला इथं गाय तळाव आणली हा. गाय तर खाया ते लय औषधी येते. हा, औषधी थोडी आजारी पण झाली आहे थोडी म्हणजे. झाले व हा ना. हा, शिराडा लय आवडीचा खाना होता. शेळ्या फक्त शेर सोडून सगळी झाडं खात्यात. शेर पण खाते ना. म्हणजे शेळ्याची जात अशी आहे की 12 वनस्पती खाते, त्यामुळे त्यांचं दूध हे आयुर्वेदिक असतं, औषधी. गाव काय तर आज अंगाला चोळलं ना हा उतरते पण ती खाती ते बघ. हा ना, बरोबर काट्यात तोंड घालून पाला खाते ते शिरड. काय बोराटीचा. गोडवा चारा आहे. हं. आता संध्याकाळच्या पारगे मेंढर चांगली चरते ते. दिवस आता मावळा चाललाय. दादा आता गेलते बिराडाव पुढं बाण आहे ना, आम्ही दोघं आहे मेंढराकडं. तर बाणायचं चाललंय आता संध्याकाळच्या तयारीसाठी. सरपण काढायचं. भेटते का रे बाणाय सरपण? अहो भेटत या. हा, हे झाडच आपलं वाळलं वाळलं मोडायचं. होय. बारीक खाली तर नाही तुरमा पडलेला, पण हे असं वरचं वाळलं वाळल्या काटक्या कुटक्या उलट्या झाडाच्या घेतलेल्या ना हा, पेट धरतात चांगल्या. असं ना. खाली पडलेलं पाणी धरून राहत. हम्म. झाडाचं म्हणजे पाणी धरून राहत नाही. हे पेट तर चांगलं. आता संध्याकाळच्या जेवणासाठी आपल्याला सरपण काटू घे मेन राखून आपल्या महिलांना गोळा करून न्यायला लागते. न्यायच लागतंय ना. आता मग संध्याकाळी गेले गेले आपलं चूल पेटवायला हं, परत मग होतंय. हो हो. अरे मुडलं काढ. आणि केव्हाच मोडलं बाणाने. रोज आपल्या मोरच्या मजलीला गेलं की मुठभर गोळा केलं की झालं हं. दरवत. आणि केलं एवढा एवढा गोळा तरी स्वयंपाक होतो का तर वाळलेला असल्या. पण वलाडीचं पावसाचं आहे ना
मग किती घातलं ना ते पेटतच नाही महत्वाचं. मग काय स्वयंपाका नाही उरकत मग. तसंच होतं. आता मेंढर बघून बघून आपला काडा कुडा करते गडीभर गोळा. दिवस मावळा चाललाय आता. व्हायच राहिलाय सासराभर मी नाही पेंडभर राहिलाय. घ्या आता तू सरपण गोळा कर, मी जरा दबावतो गडीवर. चालेल. आता फॉरेस्टामध्ये चरते रे मेंढर. हे इकडं काटेरी झुडप, बोरे, बाबळी, येड्या बाबळी, लिंब, खैर, हिवर, ही अशी झाड आहे इकडे. मान चालले सरपण काढायचं आणि जमा करायचं. ती काय तर एका जागेवर डीग घालते मेंढर हानीत हानीत आपलं गोळा करायचं हम्म. आणि एका ठिकाणी डीग घालायचा आणि मग उचलून डोक्यावर जायचं. बरोबर. माझ्या ऐकून बघते ना बघ बघ बघ. नाल्यात गावून काढा. हम्म. वरती जावं दिसतंय बरं. दबावतो. हा वा. बाबू बघा आपण एक काय तर वाघ आहे इतकं बसलाय. वागो ना. त्याची राखण एका बाजूला चालली या. हा ते चालले राखण. आता झालं संध्याकाळच्या पुरतं. झालं चांगलं कवळा बरं झालं. हे असंच काढा कुडा काळा गोळा करायचा आपला. आता आपली पोरं सोरं वाट बघत असते. हा ना, कधी येते ते कधी येते ते. तिची दीपाने कालच फोन केला, कालच म्हणे हम्म. आई कवा येणार इकडे तुम्ही. तर म्हणलं अजून बाबा आमचा वाडा तर पोचून जाग्याला. हम्म. मग यायचं ठरवं म्हणलं. म्हणजे त्यांची एक वाट बघायचं काम झालंय. आता नाही ते एकामेकाला सांगत असते ना हा ना. आपला वाडा इथं आलाय, आज येईन उद्या येईन. आज चालू. सागरण बिगरण वाट बघून असं. वाट बघून असेल. वाघो पण अजून बिराड नाही गेला. नाही गेला आलं गेलं एका एक साईड सांभाळत होता हा आमच्या ना. इथं. इकडं आता लहानगीचं पण लेबी आहे, कारण आता लहानगीच्या भागात आलो माझा आता. हा ना. इकडं लहानग म्हणजे तेच जास्त भीती हा लांडग्याची आणि तारसाची. तरच बिबी नेतं कोकरं. तर त्या सरपण बांधून बाणाय हा ना. पुढं. चालतंय. दादा पण आलं बिराडावून जाऊन पुन्हा माघारी. माघारी आलं वाटतं मला. पण चालली होती तर म्हणलं हे वाळलं लाकूड सोड म्हणलं. तिकडून बारा मोठा दिसला भारी. सोडून सोडून जाऊ नये. पाणी नाही आणलं ना, म्हणलं पाणी आहे. पाणी आणले आता पियाला पाणी आणायचं जास्त आणायचं गेला घ्यायचं दळाय पण गेला. होय. दळण्याचं काम करणार एक म्हणलं 10 लिटर आणलं. हा जिआरचं पाणी ना. हा फिरवलं. म्हणजे मग अशा नेमक्या वाड्यात लागतं. बांधलं नाही तरी आले पण. आता आरच्या किसनने भरले पाणी म्हणजे वापरायला. आणि किसन गेलाय आता पियाचं पाणी आणायला. आरच्यांचं चाललंय, पण अजिबातच नाही पण. आरच्यांचं चाललंय चुल्या दगडी आणायचं. कुत्र्याचं घर पिल्ले वाटतं. बारीक ना. हे वाटायचं माणसावानीच आवाज येत होता. किसन कुठे गेला. पाणी आणाय दळण. होय. कसं काय वाडा मग आला. आला सांग. चांगला आला ना. हा. जागा म्हणलं लय भारी भेटला ना बाणाय. कसला खडोकून बिडोकून गोडी. नसतंय आता हे जेव्हा बसायला काय गोड वाटतंय. जागा मस्त भेटल्या अर्चना. आज हा. पावसाळ्यात अशा ठिकाणीच राहायला लागतं. पण पाऊस आल्यावर चारा नाही ना. हा एवढं होणार चार नाही निघाल. खोटी तर अजिबातच नाही ठोकणार. खडोकच आहे खडका काय चाललंय अर्चना. पेटवायचे. होय. काय चाललंय. आता सरपण पाणी चुलीला दगडी हे सगळे आणले ते. आणि आता इथून पुढं जेवणाची तयारी चालली आहे. खाली जागा लय निभारी ना. बरे खडोकच आहे. 12 महिन्यात एक दिवस इथं आपला मुक्काम होत होता. अर्चनची आयडिया वेगळी आहे अर्चना. कसं येईल तसं पेटवायचे. काय होते वाऱ्याने काळी दिसते ना. हीच होती यार. असं काय करायचं होते idea. काय झालं. सायकलची टूप आहे आणि मग ती बरोबर जाळ धरती. त्यांनी पण तिकडून सरपण गोळा करून आणलं. मामाने इकडून वडीत चालवले वाटतं सरपण.
आता आम्ही या गाय राण्यामध्ये बसलोय. इथून पुढं फॉरेस्ट आहे. हे गाय राणी कोंबड्या सोडल्या ते बरं झालं लोक. आता थोड्या वेळात शिरतील त्यांच्या घरामध्ये. किसन वाढव झालं ना गेलेला. वांडव झालं. गेलो बरं न्याय होता. आता दळणाला काय जण दळून भेटत. दळणामध्ये उशीर लागला असेल. त्याने मग जाताना पाण्याला डबकी पण नेली ना. हा नेले. जास्त पाणी असेल नाही. हा जास्त असं पाणी पिलं की पाणी बाधतं या बोरचं कुठलं हिरीचं टँकरचं. गिअर चाललं एकच होतं. त्याशिवाय ते टँकरचं पाणी बाधलं ना बाणायला त्रास झाला त्या पाण्याने आणि मग सर्दी येते. अरे किसन आला. जा जा. पाणी जास्त आणलं का? जारचं पाणी. दळण आणलं ते बरं झालं. डाळ बरा सकाळला भाकरी करा भात केला तुम्हाला कामं केली म्हणलं. पडला डाळ अंधार पडला दळणामुळं. दळाना आधी ते बाबा नव्हता ना गिरणीवाला तिथं. ते कुठं जरा बाहेर गेलता. टाइम गेला तेवढं. गोडी आणा पाहिजे आपल्या भाकरीला पिठच नाही आता त्याला म्हणून. गुढी बघा गुढी जातील कोणाला. परत गुढी गावत नाही तर इडे मारायला लागते. पण गुढी किती दळण दिलं तसं? गुढी गुढी दिसते. 5 किलो आहे की पाहिली बरं आहे. वाटचालीत आपलं थोडं दळून घ्यायला लागते. थोडं ना अजून बी दिलं असतं पण बाजरी वली आहे आणि गोणीत सकाळी निघाना. 12 वाजता वाजवून पडलं की आज चांगले सरपंच. आज काय आहे सरपाणी? ते झाडाचं नाव नाही माहिती. बाबळीचं सरपाणी थोड्या वेगळ्या बाबळीचं नाही का ते. हा मस्त बाकी चुलीवरच्या भाकरी झाल्या त्या अर्चनाच्या. कालवण काय बनवले अर्चना? कालवण बनवले मच्छीचं बॉम्बलाची चटणी. होय आम्ही घेतलं मेंढरातलं काम करून. तोपर्यंत अर्चना इकडे बनवलं जेवण. तर आता बसायचे जेवायला मस्त बाकी जेवण. मग रात्री पारा पण करावा लागतो कारण तिकडे जर आता लांडग्याची पण भीती आहे. आता लांडग्याचा भागच लागला इथून पुढं. लांडगा आहे तरस आहे बिबट्या आहे कोला आहे असे मांसाहारी प्राणी यांची पण भीती आहे. त्यामुळं मग लक्ष ठेवायला लागतं. रात्रीचा पारा करावा लागतो. जपावायला लागतं आपल्या मेंढरा शेरडाला. वयारच्या ना सागरला ह्याच तळावून सुरुवात केली का गोड्या बसवाय? हा हा हे तळावून आणि त्याच्या अगोदर नव्हता. पाठीशी घालून आणला होता कोकणातनं. हा आता सागरकडे शाळेमध्ये जातोय. मस्त बघा अगदी टमकीगत भाकर पण फुगली. अरे मामा बसा जेवाय. पुरेगत भाकर फुगली. काय मामला चटणी चांगली. हा चांगली चमचमीत. या जेवायला बसतोय जेवायला आम्ही. एवढं दाखव जेवण पुरं. अगदी बोंबले चटणी पण अर्चना अगदी मस्त बाकी केली. भारी बनवली अर्चना.